नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत हातगेच्या फुलाची भाजी. ही ना गावाकडे हातगेच्या फुलाची झाडं असतात, तर त्याची भाजी ना खूप टेस्टी लागते, खूप छान लागते आणि शरीराला खूप पौष्टिक पण असते. आणि हिवाळ्या दिवसात ना हे फुलं येतात हातग्याच्यात. या फुलापासून भाजी करतं, कोणी भजे करतं. पण मी ना आज तुम्हाला याची भाजी दाखवणार आहे. मला याची भाजी खूप आवडते, लहानपणापासून खाल्लेली आहे. तर ही भाजी ना, हे फुलं ना जरा सुकलेवणे झालेत, कारण 2-3 दिवसाखाली आईने पाठवली होती गावाकडून, पण मला भाजी याची करणंच झालं नाही. पण आज घेतलेत करायला, त्यामुळे ते कॅरीबॅगमध्ये ठेवल्यामुळे ते सुकलेवणी झालेत. असे फ्रीजमध्ये ठेवले होते, पण आता कधी तिनं तोडलेले, ते 2-3 दिवस झाले ना, त्याच्यामुळे ते सुकलेवणी झाले. तर हे फुलं न घेताना कशी नीट करायचे, त्या फुलाचे ना फक्त पाकळ्या पाकळ्या घ्यायच्या. हा जो दांडा दिसतोय का, तो दांडा घ्यायचा नाही. का तर ना हा दांडा ना, हे दांडा जर भाजीत टाकला ना तर कडवट लागते. कोणी याला कोंबडा म्हणतं, कोणी दांडा म्हणतं. आणि त्याला ना असे पिवळे, पुढच्या साईडला पिवळे कलरचे असे पराग असतात, ते खूप कडवट लागतात. आणि खालचं ते बुडकं, कुणी कुणी बुडाची साईड असते ना, ती घेतं फक्त, ती तेवढा ती वरचा पिवळा भागच काढून टाकतं. पण भाजी कडवट लागते, म्हणून मी फक्त त्याची पानंच घेत असते. आणि फुलं पण भरपूर होती, त्यामुळे मला काही ती घेण्याची आवश्यकता वाटली नाही. मी फक्त पानं घेतली त्याची काढून, आणि ते पराग असतात का मधले, ते कोंबडा किंवा दांडा काय म्हणतात, ते टाकून द्यायचं, ते घ्यायचं नाही. आणि सर्व फुलं नीट करून असे एका मोठ्या भांड्यात घ्यायची, भरपूर पाणी टाकायचं, धुवायचं. आणि धुतल्यानंतर हे फुलं ना चांगले नितळून घ्यायचे. का तर ना ह्या फुलांना शिजताना याचं अंगचंच भरपूर पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपलं पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे. तर मी त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली फुलं. का तर त्या परागचे थोडे कण बिन लागले असले ना आपल्या ह्याला, फुलाला, तर ती भाजी अशी कडवट लागू शकते नंतर. म्हणून चांगलं धुवून घ्यायचं आणि असं चाळणीत नितळत ठेवायचं, म्हणजे त्याचं पाणी पूर्ण निघते. आता कोणी कोणी ही भाजी कट करून घेतं, पण काही कट करण्याची आवश्यकता नाही. वाफेनं ती भाजी अशी मऊ होती. तुम्हाला जर वाटलं खूपच त्याचे पाकळ्या मोठ्या मोठ्या आहेत, तर तुम्ही असं हाताने त्याला तोडून घेऊ शकता, त्याचे 2-2 तुकडे करून घेऊ शकता. मला काय एवढं आवश्यकता वाटत नाही, म्हणून मी काही केलं नाही, तसंच ठेवलं ते. आणि हे असंच आता नितळत ठेवायचं. आता दुसरं काय काय साहित्य घेतलंय ते दाखवते तुम्हाला. कढईत तेल गरम करायला ठेवलं. इथं एक कांदा कट करून घेतलाय, टोमॅटो एक कट करून घेतलाय, लसण असा ओबडधोबड उकळात कट करून घेतलाय. दुसरं कढीपत्ता घेतलंय, शेंगदाण्याचं कूट घेतलंय. आणि ही ना मुगाची डाळ मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती, आता तिचं पाणी टाकून दिले. आणि हळद, काळं तिखट, धने जिरे पूड, आपले जिरे, मीठ घेतलेलं आहे. तर आपलं साधे सोपे, जास्त काही ह्याला साहित्य लागत नाही. तर आपलं तेल गरम झाले. आता तेल गरम झालं की आपण त्यात जिरे टाकू. जिरे चांगले फुलले की नंतर कांदा टाकू. आणि आपला कांदा परतण्यासाठी ह्याच्यासाठी ना गॅस मोठाच ठेवायचा, बारीक करायचा नाही. आता कांदा टाकल्यानंतर तेलात, नंतर याच्यात कढीपत्ता टाकायचा. सुरुवातीला जर कढीपत्ता टाकला ना, जिरे टाकल्या तर तो तेल उडून अंगावर येतं, म्हणून मी कधी पण कांद्याबरोबरच कढीपत्ता टाकत असते. कढीपत्ता जरा सुकल्यावणी झालाय माझा, त्याच्यामुळे असा दिसतंय. लसण बी असा ओबडधोबड कुटून घेतलेला, तो लसण पण टाकला त्याच्यात. आणि ह्याला ना तेल जास्त टाकायचं भाजीला, म्हणजे खूप छान लागते भाजी. आणि ह्याला ना पाणी भरपूर सुटतं, त्याच्यामुळे दुसरं पाणी टाकण्याची आवश्यकता नसती, त्या अंगच्या पाण्यातच शिजतात आपली फुलं. तर ह्याला थोडंसं मीठ टाकते मी, कांदा आपला लवकर मऊ हो म्हणून कांद्यापुरतंच टाकते, नंतर भाजीच्या हिशोबाने नंतर टाकते. सुरुवातीला जर मीठ टाकलं तर आपल्याला याचं प्रमाण कळत नाही. मेथीच्या भाजीसारखी ही फुलं जरी भरपूर दिसत असले ना, तरी ते शिजल्यानंतर थोडे होतात असे. तर मी ना सकाळी गडबडीत खूप भाजी शूट केली, स्वयंपाका करत डब्बा करत, त्यामुळं गडबडीत माझं लक्ष गेलं नाही. कॅमेरा जरा हल्ला होता, तर मी आशा करते तुम्ही समजून घेचाल. तर थोडं निम्म्या ह्याच्यामध्ये शूट करूच तर कॅमेरा तिरका झालता मोबाईल, त्यामुळे मी असं दिसत आहे तुम्हाला. तर आपला कांदा मऊ झाला की टोमॅटो टाकलं. टोमॅटो मऊ झालं, 2-3 मिनटं परतलं की त्याच्यात हळद टाकली, धने जिरे पूड टाकलं, काळं तिखट टाकलं घरी बनवलेलं. हळद अर्धा चमचा, धने जिरे पूड 1 चमचा आणि काळं तिखट 2 चमचे टाकलेलं आहे छोट्या चमच्याने. ते चांगलं तेलात मिक्स करून घेतलं की त्यात फुले टाकायचे. फुले पण चांगले मिक्स करायचे. आणि चांगलं मिक्स केले फुलं की नंतर त्यात शेंगदाण्याचं कूट, आपली भिजवलेली मुगाची डाळ ती टाकायची. आणि आता ना ती तेलात अशी परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता, आता भरपूर दिसते, पण परतली असती थोडी होती भाजी. मग नंतर मीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला मिठाचं प्रमाण कळतंय, ती फुलं आपली किती कमी होते त्या हिशोबाने. आपण कांद्यात पण मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता कूट, डाळ आणि ह्या फुलाच्या हिशोबाने मी मीठ टाकते, म्हणजे अंदाजे माझ्या तर परफेक्ट होते ते. सुरुवातीला मी एक अर्धा चमचा टाकलं होतं छोट्या चमच्याने, आणि आता 1 चमचा भरून, छोट्या चमच्याने फुल चमचा भरून टाकते, म्हणजे एवढ्या भाजीला परफेक्ट होते ते मीठ.
आणि आता मीठ टाकले की चांगलं मिक्स करते. आणि आता ना गॅस बारीक करायचा, नाहीतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकले फुल जर गॅस ठेवलं तर ते कूट खाली चिटकू शकतं. आणि झाकण टाकून ना बारीक गॅसवर ह्याला एक 5-6 मिनिटाची वाफ द्यायची, जास्त काही द्यायची नाही. फक्त आपली डाळ शिजण्यासाठी, फुलं काय तेलातच मऊ होतात, पण डाळ शिजण्यासाठी एक 5 मिनिटाची बारीक गॅस करून वाफ द्यायची झाकण टाकून. फुल जर गॅस केला तर आपली भाजी चिटकू शकते कढईला. तर तुम्ही मी आशा करते तुम्ही समजून घेताल. एडिटिंग करताना माझं लक्ष गेल्यानंतर कॅमेरा आपला स्टँड हललं होतं मोबाईलचं म्हणून असं दिसत आहे. तर जो सकाळच्या गडबडीत होता, असं काही गडबडीत दररोज वेळ द्यायचा त्याला खास म्हणले की खूप वेळ जाते. मी सकाळच्या गडबडीतच भाजी शूट केली होती, त्यामुळे हे असं झालेलं आहे. तर आता याला मी एक ही देते, वाफ देते, एक 5 मिनिटाची वाफ दिली. तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झाली. मी गॅस बंद करते, चांगली भाजी आपली हलवून घेते आणि एका डिशमध्ये काढून घेते. तर मग कशी वाटली तुम्हाला माझी हादग्याच्या फुलाची भाजी ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे ही पौष्टिक अशी हादग्याच्या फुलाची भाजी नक्की ट्राय करून पहा. आता या दिवसात फुलं भरपूर भेटतात. तर मग कशी वाटली भाजी ती नक्की सांगा.